सांगलीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच। सांगलीच्या जागेवर तिढा वाढला। शिवसेनाच सांगलीची जागा लढणार, राऊतांनी दिली स्पष्टोक्ती। भिवंडीत काँग्रेसचे नेते दयानंद सोरगेंची बंडखोरी। बाळामामा म्हात्रेंविरोधात सोरगे रणांगणात। दयानंद सोरगे करणार उमेदवारी अर्ज दाखल। आज येणार काँग्रेसचा जाहीरनामा। काँग्रेस प्रसिद्ध करणार लोकसभेकरता जाहीरनामा। मतदारांना काँग्रेस काय देणार याकडे लक्ष। संजय धोत्रे यांच्याबद्दल पटोलेंचं वक्तव्य निंदनीय। संजय धोत्रेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून बावनकुळेंचं नाना पटोलेंवर हल्लाबोल। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य। धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला, संजय राऊतांचं टीकास्त्र। संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं निरुपम नाराज। सोलापूरमध्ये लोकसभा उमेदवारांचा मॉर्निंग वॉक प्रचार। प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंकडून मॉर्निंग वॉक करत प्रचार। महायुती आणि मवियातील जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता। महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही, तर मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची चिन्ह। वंचितसोबत मवियात सहभागी होण्यासंदर्भात अनेक बैठका झाल्या। वंचितला चर्चा करण्याकरता शेवटपर्यंत दारं खुली। नागपूरमध्ये मुकुल वासनिक यांची प्रतिक्रिया। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले तरी मविया महायुतीचं जागा वाटप काही ठरेना। अद्यापही अनेक मतदारसंघातील तिढा कायम। आणि आरबीआयचं नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर। आरबीआयकडून रेपो रेट दरात कोणताही बदल नाही, कर्जदारांना दिलासा। चंद्रपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा। देवेंद्र फडणवीस करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। हिंगोली लोकसभेमध्ये महायुतीत बंडखोरी। हिंगोलीची जागा भाजपला न सोडल्यानं कार्यकर्ते नाराज, तर रामदास पाटलांच्या उमेदवारी अर्जानं बाबूराव कदमांची डोकेदुखी वाढणार। मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार जागृती मिनी मॅरेथॉनचं आयोजन। शेकडो मुंबईकरांचा सहभाग। सासवडमधल्या ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये मॅटचा राज्य सरकारला दणका। निलंबित 3 अधिकाऱ्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश। आयआयटी मुंबईकडून प्लेसमेंट संदर्भात महत्त्वाचा खुलासा। 36 नव्हे, केवळ 6% विद्यार्थी नोकरी विना। 57% विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमधूनच नोकरी, दिलं स्पष्टीकरण। विदर्भात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तापमानवाढीची चिन्ह। मराठवाड्यातील जलसंकट अधिक गडद। मराठवाड्यात 700 गावं आणि 300 वाड्यात तहानलेल्या। मराठवाड्यातील शेकडो गावांना टँकरनं पाणी पुरवठा। एफडीए मधील 80% अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर। भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध तपासणी ठप्प होण्याची भीती। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी करता एमपीएससीनं परीक्षा पुढे ढकलल्याची चर्चा। तोंडावर आलेल्या परीक्षा पुढे ढकलल्यानं नाराजीचा सूर। सीबीएसईच्या 11वी आणि 12वीच्या मूल्यमापन पद्धतीत बदल। संकल्पना उपाययोजनावर भर, तर बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश। बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायला। सुप्रीम कोर्टाच्या राम मंदिर उभारणीच्या निर्णयाचा मात्र यात समावेश। एपीएमसी फळ मार्केट कलिंगडाबरोबर चेन्नईचे नामधारी कलिंगडाची देखील प्रचंड आवक। नामधारी कलिंगडाला मिळतोय 10 ते 12 रुपये दर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।